नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the types of the chemical reaction on the basis of the nature and number of the reactants and products. Now we'll discuss about the specially endothermic and exothermic process, and then we discuss about the endothermic and exothermic reaction. आपल्याला स्टडी करायचा आहे एक्झोधर्मिक आणि एंडोधर्मिक रिॲक्शनचा, पण त्याच्या अगोदर एक्झोधर्मिक आणि एंडोधर्मिक प्रोसेस कशाला म्हणायचं याचा स्टडी करायचं आपल्याला. The heat is absorbed or given out in some process and also the chemical reaction. But generally there are two types of the process. The first is the endothermic process and second is the exothermic process. एंडोधर्मिक प्रोसेस आणि एक्झोधर्मिक प्रोसेस समजून घेण्यापूर्वी आपल्याला सोल्यूट कोणाला म्हणायचं, सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं आणि सोल्युशन कोणाला म्हणायचं हे माहीत असणं आवश्यक आहे. सोल्यूट मीन्स व्हॉट? डिझॉल्व सबस्टन्स इज नोन ॲज द सोल्यूट and in which the substance is dissolved is known as the solvent, and combination of this solute and solvent is known as the solution. For example, sugar is dissolved in water. मग याच्यामध्ये शुगर ही जर पाण्यामध्ये विरघळत असेल तर शुगर ही झाली सॉल्यूट, आणि ज्याच्यामध्ये विरघळते म्हणजे पाण्यामध्ये विरघळत आहे म्हणून पाणी हे झालं सॉल्व्हंट, आणि त्याचं जे तयार झालेलं आहे सोल्यूट अँड सॉल्व्हंट कंबाईन करून त्याला आपण म्हणणार सोल्युशन. हे माहीत असणं आवश्यक आहे प्रोसेसमध्ये. मी रिॲक्शन म्हणत नाही आहे की आपल्याला एक्झोधर्मिक आणि एंडोधर्मिक प्रोसेस हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे की फर्स्ट टाईप इज द एंडोधर्मिक प्रोसेस. प्रत्येक वेळेस रिॲक्शन प्रोसेस आपण फक्त प्रोसेस कन्सिडर करू लागले की फर्स्ट वी टेक द एक्झाम्पल ऑफ द एंडोधर्मिक प्रोसेस. व्हेन वी प्रोव्हाइड द हीट टू द आईस, देर इज द provide the heat to the ice, there is the formation of the water. Means what? Where when we provide the heat to the ice is melt and it is converted into the liquid water. Means what? For this process ice absorb the heat and it is converted into the water. म्हणजे एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड केलेली आहे. किंवा समटाईम्स समजा आपण फ्रीजमधून आईस काढलेला आहे आणि तो आईस असा बाहेर उघड्यावर ठेवलेला आहे. आपण हीट कोणत्याही प्रकारची प्रोव्हाइड केली नाही. आफ्टर इज सम टाईम इट इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर ना. मग दॅट इज द एक्झाम्पल. मग इथं आईस ॲब्सॉर्ब द हीट फ्रॉम द सराउंडिंग. अशा वेळेस आईस काय करते? सराउंडिंगकडून ॲटमॉस्फिअरकडून हीट ॲब्सॉर्ब करते आणि इट इज कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड वॉटर. म्हणजे द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड टू चेंज इट स्टेट फॉर द फिजिकल चेंज. मग हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय झाले? देर इज द फिजिकल चेंज झालेला आहे. फिजिकल चेंज मीन्स व्हॉट? देर इज नो चेंज इन द कंपोजिशन बट देर इज चेंज इन द स्टेट. कंपोजिशन मात्र बदललेलं नाही, मात्र काय झाले? त्याची स्टेट बदललेली आहे. म्हणजे फॉर द केमिकल चेंज देर इज द नेसेसिटी ऑफ द हीट इज प्रोव्हाइडिंग टू द आईस and then ice is converted into the water. That type of the process is known as the endothermic process. म्हणजे द प्रोसेस इन विच heat is absorbed outside or heat is absorbed from the surrounding, then that type of the process is known as the endothermic process. म्हणजे स्टेट चेंज होण्यासाठी, फिजिकल चेंज होण्यासाठी इथं एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड केलेली आहे, तेव्हा त्या टाईपला म्हणायचं एंडोधर्मिक प्रोसेस. मी एक्सप्लेन करणार आहे एक्झाम्पलवरून. एक्झोधर्मिक प्रोसेस कशाला म्हणणार तुम्ही? एंडोधर्मिक प्रोसेसचं आपल्याला आणखी एक एक्झाम्पल सांगता येईल याच्यामध्ये की डिझॉल्युशन ऑफ द पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. की पोटॅशियम नायट्रेट ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व होतं त्यावेळेसुद्धा काय केली जाते? हीट ॲब्सॉर्ब केली जाते फ्रॉम द ॲटमॉस्फिअर और फ्रॉम द सराउंडिंग और आउटसाईड. तेव्हा त्यालासुद्धा आपण एंडोधर्मिक प्रोसेस म्हणणार. एक्झोधर्मिक प्रोसेसचं एक्झाम्पल काय सांगता येईल की सपोज इफ वी टेक द वॉटर अँड वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. आपल्याला वॉटरचं रूपांतर आईसमध्ये करायचं आहे. ॲट दिस टाईम यू कॅन रिमूव्ह और यू कॅन इव्हॉल्व द हीट फ्रॉम द वॉटर. त्या वॉटर मॉलिक्यूलमधली आपल्याला काय करावं लागेल? हीट काढून घ्यावं लागेल आणि इट इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. मीन्स डिक्रीज द टेम्परेचर ऑफ द वॉटर. मीन्स वॉट? हीट इज इव्हॉल्व्ड. मग इथं हीट इव्हॉल्व होत असताना हीट सफिशियंट अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्व झाल्यानंतर वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द आईस. म्हणजे इथं फिजिकल चेंज झालेला आहे. या फिजिकल चेंजमध्ये फिजिकल चेंज होत असताना हीट इव्हॉल्व झालेली आहे बट देर इज नो चेंज इन द सबस्टन्स. दॅट टाईप ऑफ द प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज द एक्झोधर्मिक प्रोसेस. म्हणजे द प्रोसेस इन विच द हीट इज इव्हॉल्व इन द सराउंडिंग
that type of the, and there is there is physical changes occurred, that type of the process is known as the exothermic process. पण हे काय आपल्याला एक्झाम्पल पुरेसे वाटत नाहीत, म्हणून आपण त्यासाठी एक एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करणार आहोत की फर्स्ट वी टेक द 100 ml ऑफ दी वॉटर इन ए ट्यूब. पण त्याच्यामध्ये हे घेत असताना आपण याच्यामध्ये प्लॅस्टिक ट्यूब घेणार, याच्यामध्ये हे प्लॅस्टिक बॉटल घेणार आहे. फर्स्ट वी टेक द 2 प्लॅस्टिक बॉटल्स ए अँड बी. आपण ए आणि बी या प्लॅस्टिक बॉटल घेतलेल्या आहेत. प्लॅस्टिक बॉटलच का वापरल्या आहेत? प्लॅस्टिक इज द बॅड कंडक्टर ऑफ द हीट. कारण आपल्याला इथं बॅड कंडक्टर ऑफ द हीट घेत असताना या प्लॅस्टिक बॉटलमधून आतली ही हीट बाहेर गेली नाही पाहिजे आणि बाहेरून हीट आत आली नाही पाहिजे, याच्यासाठी आपण प्लॅस्टिक बॉटलचा यूज केलेला आहे. फर्स्ट वी टेक द 2 प्लॅस्टिक बॉटल. इन ईच प्लॅस्टिक बॉटल फिल द 100 ml ऑफ वॉटर. प्रत्येक बॉटलमध्ये 100 ml वॉटर टाका. And then we measure the temperature of the water in each bottle. Suppose initially the temperature of the water is 20 degree Celsius. वॉटरचं टेम्परेचर आपण 20 degree Celsius दोन्हीचंही टेम्परेचर आलं, यू कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ द थर्मोमीटर. अँड देन वी ॲड द 5 grams ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन द फर्स्ट बॉटल अँड 5 grams NaOH इन द सेकंड बॉटल. प्रत्येक बॉटलमध्ये पाण्यामध्ये 5 grams, पहिल्या बॉटलमध्ये पाण्यामध्ये 5 grams KNO3 टाका, पोटॅशियम नायट्रेट टाका आणि 5 grams NaOH ही दुसऱ्या बॉटलमध्ये टाका आणि एक 5 मिनटं थांबा. आफ्टर द 5 minutes वेन वी ऑब्झर्व द टेम्परेचर ऑफ द डिझॉल्युशन, KNO3 स्लोली डिझॉल्व इन ए वॉटर, सेकवेल. दोन्ही बॉटल एक थोडा वेळ हलवा आणि हलवल्यानंतर स्थिर होऊ द्या. अँड देन वी ऑब्झर्व द टेम्परेचर ऑफ द ईच बॉटल. त्या बॉटलमध्ये इथं रबर कॉर्कने आपण पॅक केलेलं आहे. नो अमाऊंट ऑफ हीट इज इव्हॉल्व इन द ॲटमॉस्फिअर. इथं अमाऊंट ऑफ हीट ॲटमॉस्फिअरमध्ये नाही गेली पाहिजे किंवा ॲटमॉस्फिअरकडूनही हीट ॲब्सॉर्व केली नाही पाहिजे, त्यासाठी आपण रबर कॉर्क लावलेला आहे. म्हणजे सुरुवातीला 100 ml वॉटर घ्या, पहिल्यामध्ये 5 किलोग्रॅम पोटॅशियम नायट्रेट घ्या, दुसऱ्यामध्ये 5 grams हे NaOH घ्या आणि नंतर काय करा, सेक्वेल करा. सेक्वेल केल्यानंतर आफ्टर द 5 minutes व्हेन वी ऑब्झर्व द टेम्परेचर ऑफ द ईच सोल्युशन, म्हणजे टेम्परेचर ऑफ द पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, या पोटॅशियम नायट्रेटचं सोल्युशनचं जर आपण टेम्परेचर काउंट केलं तर इट विल गोज द टेम्परेचर ऑफ धिस सोल्युशन गोज ऑन डिक्रीजिंग. समजा हे 10 degree Celsius सुद्धा येऊ शकेल. अगेन वी काउंट द टेम्परेचर ऑफ दी सोल्युशन इन सेकंड बॉटल विथ द हेल्प ऑफ द थर्मोमीटर. सपोज दॅट टेम्परेचर इज इक्वल टू 30 degree Celsius. मग आता याच्यामध्ये होतंय काय नेमकं की पोटॅशियम नायट्रेट, व्हेन पोटॅशियम नायट्रेट इज डिझॉल्व इन द वॉटर, आपण उल्लेख करतो तिथं की डिझॉल्युशन ऑफ द पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, म्हणजे वेअर दी पोटॅशियम नायट्रेट इज इज सोल्यूट. पोटॅशियम नायट्रेट हा काय आहे, याच्यामध्ये सोल्यूट म्हणून काम करतो. सॉल्व्हंट कोण आहे याच्यामध्ये? सॉल्व्हंट आहे वॉटर. मग मला लिहिण्याचं कारण काय आहे, when potassium nitrate is dissolved in the water at this time the molecule of the potassium nitrate absorb the heat from the water molecules. याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेटचे मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिझॉल्व होत असताना वॉटरच्या मॉलिक्यूलकडून ते काय करतात, हीट ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल जे काय आहे, वॉटर मॉलिक्यूल हे झाली सराउंडिंग झालं. वॉटर मॉलिक्यूल हे सराउंडिंग झालं, कारण बाहेर आपण सराउंडिंगचा बिलकुल विचार करणार नाही. इथे हीट ॲब्सॉर्बही करायची नाही आणि हीट इव्हॉल्वही करायची नाही, म्हणून इथं वॉटर मॉलिक्यूल आहेत सराउंडिंग. मग याच्यामध्ये काय होतं की व्हेन पोटॅशियम नायट्रेट मॉलिक्यूल डिझॉल्व इन ए वॉटर ॲट दिस टाईम these potassium nitrate molecule absorb the heat from the surrounding. It is nothing but from the molecules of the water and there is the dissolution of the potassium nitrate. म्हणजे इथं प्रोसेस काय होती, द प्रोसेस इन विच याच्यामध्ये प्रोसेस घडत असताना पोटॅशियम नायट्रेटचे मॉलिक्यूल हीट ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग. पण सराउंडिंग म्हणून कोण काम करत आहे इथं, तर वॉटर मॉलिक्यूल करत आहेत. परिणामी वॉटर मॉलिक्यूलचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल याच्यामध्ये, कारण वॉटर मॉलिक्यूलकडून पोटॅशियम नायट्रेटच्या मॉलिक्यूलने हीट ॲब्सॉर्ब केलेली. मग अशा वेळेस कुणी हीट प्रोव्हाइड केली, तर वॉटर मॉलिक्यूलने, आणि वॉटर मॉलिक्यूलने हीट प्रोव्हाइड केल्यामुळे त्यांचे वॉटर मॉलिक्यूलचं जे काही टेम्परेचर असेल ते टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे इथं टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग जे काय झालेलं आहे ते सॉल्व्हंटचं झालेलं आहे. आणि टेम्परेचर ऑफ द एनी सोल्युशन डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द सॉल्व्हंट. जो सॉल्व्हंट म्हणून काम करतो ना त्याच्यावर त्या सोल्युशनचं
टेम्परेचर डिपेंड असतं. इथं सॉल्व्हंट म्हणून कोण काम करते? वॉटर काम करत आहे. मग वॉटर मॉलिक्यूल हीट कोणाला प्रोव्हाइड करते? डिझॉल्युशन होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटच्या मॉलिक्यूलला हीट प्रोव्हाइड करते. परिणामी वॉटर मॉलिक्यूलचं टेम्परेचर डिक्रीज होईल, परिणामी सोल्युशनचं टेम्परेचर डिक्रीज होईल. आणि म्हणून या रिॲक्शनमध्ये सांगितलेलं आहे, प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे, द प्रोसेस इन विच द हीट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग ऑर एक्सटर्नली आउटसाईड, बाहेरून कोणत्याही घटकाकडून, पण इथं सराउंडिंग म्हणून कोण काम करत आहे? तर वॉटर मॉलिक्यूल. म्हणून दॅट प्रोसेस इज नोन ॲज द एंडोधर्मिक प्रोसेस. म्हणजे द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग ऑर आउटसाईड, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द एंडोधर्मिक प्रोसेस. मग व्हॉट इज अबाउट द एक्झोधर्मिक प्रोसेस? एक्झोधर्मिक प्रोसेस म्हणजे इथं रिॲक्शन एंडोधर्मिक लिहिताना KNO3 in solid state react with the water means dissolved in a water, there is the formation of the KNO3 aqueous solution is formed. पण इथं एंडोधर्मिक रिॲक्शनमध्ये टेम्परेचर हे डिक्रीज होत असतं, कारण हे टेम्परेचर कोणाचं डिक्रीज होत असतं? सराउंडिंगचं डिक्रीज होत असतं. आणि सराउंडिंग म्हणून कोण वापरलं आहे? वॉटर. जे सॉल्व्हंटचं टेम्परेचर असेल तेच सोल्युशनचं टेम्परेचर असतं. मग इथं वॉटर मॉलिक्यूलकडून KNO3चे मॉलिक्यूल हीट ॲब्सॉर्ब घेतात, परिणामी वॉटर मॉलिक्यूलचं टेम्परेचर हे डिक्रीज होतं, म्हणून परिणामी सोल्युशनचं टेम्परेचर डिक्रीज होतं. म्हणजे इथं सराउंडिंग म्हणून हे वॉटर मॉलिक्यूल काम करतं. म्हणून त्या प्रोसेसमध्ये डेफिनेशनमध्ये हे दिलेलं आहे, द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग or from outside, then that process is known as the endothermic process, and in endothermic process the temperature goes on decreasing of that solution. हे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. एक्झोधर्मिक प्रोसेसमध्ये काय एक्झाम्पल सांगितले आपण की व्हेन वी, आता इथं सॉलिड म्हणून जे काय काम करत आहे एक्झोधर्मिकमध्ये ते सॉलिड म्हणून काम करत आहे NaOH, आणि सॉल्व्हंट म्हणून जे काय काम करत आहे ते आहे वॉटर. म्हणजे व्हेन NaOH dissolved in water, there is the formation of the aqueous solution of NaOH. मग नेमकं काय होतं त्याच्यामध्ये? When NaOH dissolved in water, at the same time the NaOH evolved the heat in the dissolution. डिझॉल्युशन होत असताना सोडियम हायड्रॉक्साईडचे जे काही मॉलिक्यूल आहेत, हे सोडियम हायड्रॉक्साईडचे मॉलिक्यूल हीट बाहेर टाकतात, आणि हीट बाहेर टाकल्यामुळं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये वॉटर मॉलिक्यूल येतं, आणि मग हे वॉटर मॉलिक्यूल काय करतात? हीट ॲब्सॉर्ब करतात, आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे वॉटर मॉलिक्यूलचं टेम्परेचर वाढेल, आणि वॉटर मॉलिक्यूलचं टेम्परेचर जर वाढलं तर आपण काय म्हणणार? हीट इव्हॉल्व. ॲट द सेम टाईम द टेम्परेचर ऑफ द वॉटर मॉलिक्यूल गोज ऑन इन्क्रीजिंग, आणि वॉटर मॉलिक्यूल ॲक्ट्स ॲज ए सॉल्व्हंटचं म्हणून काम करतात. मग जर सॉल्व्हंटचं टेम्परेचर वाढत असेल तर सोल्युशनचं टेम्परेचर वाढणारच, कारण टेम्परेचर ऑफ द एनी सोल्युशन डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द सॉल्व्हंट. जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईडचे मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूलमध्ये डिझॉल्व होतात, त्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईडचे मॉलिक्यूल हीट इव्हॉल्व करतात, आणि ही इव्हॉल्व केलेली हीट वॉटर मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करतात, परिणामी वॉटर मॉलिक्यूलचं टेम्परेचर हे काय होत जातं? वाढत जातं. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व. आता हीट ॲब्सॉर्ब कोण करतो? पहिल्या एंडोधर्मिकमध्ये सॉलिड ॲब्सॉर्ब करतो. एक्झोधर्मिकमध्ये हीट इव्हॉल्व कोण करतो? सॉलिड करतो. म्हणजे सॉलिड ॲब्सॉर्ब करतो की सॉलिड इव्हॉल्व करतो त्याच्यावर त्याचं प्रोसेस अवलंबून असते. मग पहिल्या प्रोसेसमध्ये सॉलिड हा हीट ॲब्सॉर्ब करतो फ्रॉम द सराउंडिंग, आणि म्हणून आपण द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग ऑर आउटसाईड इज नोन ॲज द एंडोधर्मिक रिॲक्शन. मग इथं सॉलिड कोण आहे? सॉलिड आहे NaOH. हा NaOH हीट इव्हॉल्व करतो. कोणाला इव्हॉल्व करतो? तो करतो सराउंडिंगला. मग सराउंडिंग कोण आहे? आउटसाईडचा तर विचार करायचा नाही आपल्याला. सराउंडिंग कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये. आणि म्हणून या प्रोसेसमध्ये काय सांगितलं आहे? द प्रोसेस इन विच, याच्यामध्ये द प्रोसेस इन विच हीट इज इव्हॉल्व्ड इन द सराउंडिंग. सराउंडिंग कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल, वॉटर आहे. तेव्हा दॅट टाईप ऑफ द प्रोसेस इज नोन ॲज द एक्झोधर्मिक प्रोसेस. In the exothermic process, the temperature of the solution goes on increasing. तुम्ही म्हणणार की इथं सोडियम हायड्रॉक्साईड डिझॉल्व होत असताना सोडियम हायड्रॉक्साईड हीट इव्हॉल्व करतो, पण परिणामी सराउंडिंग म्हणून कोणी वॉटर मॉलिक्यूल ती हीट ॲब्सॉर्ब करून घेऊन स्वतःचं टेम्परेचर वाढलेल्यामुळे परिणामी सोल्युशनचं टेम्परेचर वाढतं, आणि म्हणून डिरेक्टली यू कॅन सी दॅट दिस टाईप ऑफ द प्रोसेस इज नोन ॲज द एक्झोधर्मिक प्रोसेस. म्हणजे द प्रोसेस इन विच
the heat is evolved in the surrounding is known, or outside is known as the exothermic process, not reaction. And today stop here.